नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला हाय प्रोटीन चिला दाखवणार आहे. आता प्रोटीन्स हे सोयाबीनमध्ये भरपूर असतात, म्हणून हे सोया चंक्स घेतलेले आहे आणि एकाच वाटीने मी मापाने घेतलेले आहे. ते आपण भिजवून ठेवूया. एक 15 मिनिटात ते चांगले भिजले जातील. आता ही मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती कमीत कमी 6 तास आणि अख्खा रात्र जरी भिजवून ठेवली तरी चालेल. सकाळी करायचं असेल तेव्हा. ज्या यांनी मुगाची डाळ वाटीने घेतली त्याच वाटीने मखाने घेतले आणि त्याच वाटीने मी हे सोया चंक्स घेतलेले आहेत. हे सगळ्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत. आता प्रथम आपण ही डाळ वाटून घेऊया. आता हे डाळीचं पाणी मी काढून घेतलेलं आहे. हे टाकून द्यायचं नाही. ते आपण हे डाळ वाटायलाच थोडं जेवढं लागेल तेवढं त्यातलं पाणी घ्यायचं. आता हे मी एक वाटी मखाने घेतलेले आहे, ते सुद्धा मी घालून घेते. आणि हे 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मी या वाटणात घालून घेते, कापून वाटणात घालून घेते. आता हे सोया चंक्स आहे, हे 1 वाटी आहे. हे आपण भिजवून ठेवले होते, ते असे दाबून याच्यात घालून घ्यायचे. म्हणजे हे सगळे प्रोटीन आहे. आपल्या शरीराला प्रोटीनची खूप आवश्यकता असते. व्हेज नॉनव्हेज लोकांनी दोघांनी हे करावं. ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खात नाही त्या दिवशी असा चिला बनवून खायला काहीच हरकत नाही. आता मी हे थोडंसं पाणी घालते आणि जरा वाटून घेते आणि 1 चमचाभर मीठ पण घालून घेते त्याच्यात आणि हे आपण वाटून घेऊया. आता चिल्याचं हे वाटण मी करून झालेलं आहे. आता ह्याच्यात 2 मोठे चमचे डाळीचं पीठ घालते आहे आणि हे डाळीचं पीठ हे सुद्धा हाय प्रोटीनमध्येच येतं. म्हणजे ह्यात ज्या वस्तू घातल्या ते सगळ्या प्रोटीन्समध्ये येतात. आता त्याच्यात आपण गाजर घालून घेऊया, कारण प्रोटीन्स बरोबर आपल्याला व्हिटॅमिन्स पण मिळाली पाहिजे. हळद घालून घेऊया. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता 1 मोठा टोमॅटो घेतलाय, तो बारीक चिरून घेतला आहे, तो आपण घालून घेऊया. आम्ही कांदा घेतलेला आहे, 1 कांदा मोठा चिरून आपण घालून घेऊया. आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे, ही सगळी आपण पिठामध्ये घालून घेऊया आणि हे चांगलं ढवळून घेऊया. आता त्या पहिल्या भांड्यात जरा लहान पडल्यामुळे हे दुसरं भांडं घेतलं आहे, म्हणजे चांगलं जरा हलवता येईल आपल्याला. आणि हे एकदम रिच फूड आहे. लोकांनी आठवड्यातून 2-3 वेळा तरी ही डिश जरूर करावी. ही ब्रेकफास्टला सुद्धा चालते, दुपारच्या नाश्त्याला वगैरे पण चालते, डिनर म्हणून पण खाता येतो. आता हे आपलं पीठ तयार झालंय. आता आपण चिला काढून घेऊया.
आता प्रथम आपण तव्याला तेल लावून जरा ग्रीस करून घेऊया. टिश्यू पेपरने सबंध तव्याला लावून घेऊया. असं व्यवस्थित लावून घेऊया. आणि हा चिला आपण त्याच्यावर घालूया. तुम्हाला कसे पाहिजेत तसे, लहान मोठे जसे आपल्याला आवडते त्याप्रमाणे करा. हा चिला अतिशय पौष्टिक आहे, म्हणून सर्वांनी जरूर करा. म्हणजे आपल्याला प्रोटीनची कमतरता राहणार नाही. असं गोल करून घेऊया सर्व. आता या चिल्यावरती आपण जरा तेल घालून घेऊया थोडं, आणि साईडने. आता जरा वरची बाजू सुकल्यावरती आपण उलटून घेऊया. आता आपण ह्याच्यावरती जरा तेल घालून घेतलेलं आहे. ही वरची बाजू शिजल्यावरती आपण तो उलटून घेऊया, पण उलटायची घाई करू नका. आणि एकदा तवा तापला की मग बराबर चिले तयार होतात. आता आपण बघून घ्यायचं की चिला सगळ्या बाजूनी सुटलाय की नाही ते. आता आपण हा चिला उलटून घेऊया. आता आपला हा प्रोटीन चिला तयार झालेला आहे. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.